मित्रांनो इकडे गाडी परत ओव्हरहीट झाले आणि बंद पडले एक्सप्रेसवेला आहे बघा. आणि इकडे टोमॅटो आहे, कांदा आहे. इकडे तेजसच्या गाडीतलं पेट्रोल संपलं. निघायच्या आधीच पेट्रोल संपलेलं आहे. आणि तर सामान बघा, डिग्ग्या बघा असं फुल करून ठेवलं नाही. तर बघूया माझ्या गाडीत पण पेट्रोल नाही आहे. अरे नाही आलं, आलं की सांगतो तुला. बघू थांब. हा घे 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 घे. अरे आलत नाही तर इथनं वरती नाही आलं. थांब 1 मिनिट थांब, ते पहिलं टाक. तर थोडंसं पेट्रोल काढून दिलं त्याच्या गाडीमध्ये आणि माझी गाडी आता इकडे ब्लिंक करते. सकाळपासून ब्लिंकच करते. तर बघूया आता पुढे पेट्रोल पंप कुठे भेटतोय. जवळ भेटला पाहिजे, नाही तर त्या गाडीत पेट्रोल टाकलं आणि आता माझी गाडी बंद होईल असं होणार आहे. येतोय मागून मस्त रमतवतोय. भरपूर लांब आहे हायवे. विरार फाट्याला मित्रांनो पोहोचलेलो आहे आणि आता यावेळी आम्ही नालासोपाऱ्यावरून नव्हतो आलो, विरारवरून आलो. आता विरारवरून आपण इकडे लेफ्ट घेऊया. लेफ्ट घेऊन आपल्याला आता सरळ हायवे पकडून स्ट्रेट जायचं आहे. विरारवरून कदाचित 16-17 किलोमीटर लांब आहे. तर बघूया आता पुढे जाऊन आपल्याला टोल नाका लागेल. मग सकवार नंतर ढेकाळे नंतर मग परत आपल्याला राईड घ्यायचं आहे पुढे जाऊन. बघूया रोड कसा आहे ते. पहिलं जाऊन पेट्रोल भरून घेऊया. मी इथे लेफ्ट मारून आता पुढे आलो. तर मित्रांनो हायवेला लागलेला आहे. आता परत पहिलं पेट्रोल पंप शोधायला लागणार आहे, कारण मी इथे पेट्रोल पंप नाही दिसत आहे. हा गुजरात हायवे बघा मित्रांनो कसा खोदून ठेवला आहे सगळं मध्ये मध्ये, कारण पुढे ब्रिजचं काम चालू आहे. इकडे कशाला खोदून ठेवलं काय माहिती. ब्रेक नाही दाबू शकतो. बघितला केवढा मोठा खड्डा. हा ब्रिज उतरून पहिला पेट्रोल पंप शोधला पाहिजे. आहे पुढे पेट्रोल पंप दिसलेला आहे, इकडेच गेलं पाहिजे. इकडे पेट्रोल भरलेलं आहे बघा. 3 कांडे आले फक्त. तर 3 कांडीमध्ये गेली पाहिजे, कारण जास्त किलोमीटर नाही आहे, थोडंसंच आहे. पुढे वातावरण बघा मित्रांनो काय खतरनाक झालं आहे. फक्त पाऊस नाही आला पाहिजे मग मजा येईल, कारण की पाऊस आला ना तर सगळा गेम सोडून जाईल. हे माहिती आहे का लोकेशन? सकवारपासून पुढे ढेकाळ्यापासून पण पुढे जायचं आहे. हां आता बघूया, कारण की त्या गाडीमध्ये ना 120 रुपयाचं पेट्रोल टाकलं फक्त 1 लिटर. आणि पहिलंच त्या गाडीत पूर्ण संपलं होतं. मी 300चं टाकलं, 3 कांडे आलं. तरी पण माझ्या गाडीतनं तेजसच्या गाडीत पेट्रोल टाकलं होतं. आता बघूया, नाही गेलं तर परत या गाडीतनं काढून तिकडे टाकावं लागणार आहे. तर टोल नाका आलेला आहे. तर टोल नाक्यापुढून पुढे आपल्याला सकवार लागेल आणि सकवार लागल्याच्या नंतर ढेकाळे लागेल. तर बघूया, पहिला पॉईंट तर आलेला आहे. विरारपासून नाही म्हटलं तरी 10-15 मिनटं फक्त लागतात इथे यायला टोल नाक्यापर्यंत. 15 मिनटं पण भरपूर झाली, तर 10 मिनटं लगभग लागतात. टोल नाक्याचा रोड बघा कसा आहे, फुल एक्सप्रेसवे आहे आणि खड्डे बघा कसे. इकडे जर बाईकवाला रात्री चालला ना तर 100% पडणार, कारण खड्डे मोठे मोठे आहेत. तर
तर मित्रांनो सकवार आलं आहे आणि या ब्रिजच्या खालून गेलं तर इकडे सकवार गाव आहे. मोस्टली इकडून कोण जात नाही, पुढूनच जातात. तो एक मोठा ब्रिज लागतो, तुम्हाला दाखवतो पुढे. तो पुढे टर्निंग आहे, त्याच्या पुढचा टर्निंग मारून तिकडून ब्रिज लागतो, पुढून जातात. तर पुढे जाऊन आपल्याला ढेकाळे लागेल आणि ढेकाळेपासून मग आपण पुढे टर्न मारणार आहे. आत्ता मित्रांनो रोड बघा कसला खतरनाक आला आहे आणि या साईडला बघा शेती केली एकदम गाववाल्याने. वास असा सुटला आहे ना एकदम झाडांचा पानांचा, जसं ते फुलांचा वास येतो. तुम्ही कोणती फुलाची माहिती नाही, पण छान वास येतो. आणि तो पुढे बघा तो वाला तो ब्रिज, तो वाला ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या वरून गाड्या जातात मित्रांनो, माहिती आहे. ते मोठ्या फोर व्हीलर वगैरे नाही जात, पण बाईक आणि रिक्षा वगैरे जाऊ शकतात. एवढा मोठा ब्रिज आहे तो. तेच बघा कुठं राहिला मागे आहे. इकडे जास्त करून ना मित्रांनो ट्रक बघायला भेटते, कारण सगळे गुजरातला जाणारे इकडून ट्रक आहेत. आता बघूया 1:05 झाले, किती वाजेपर्यंत पोहोचतोय लगभग पोहोचतच आलो, थोडंच राहिलं आहे अंतर. तिकडे जाऊन सगळ्यांना लागलं तर आधीच भूक, तिकडे जाऊन आम्हाला जेवण बनवायचं. पहिली तिकडे जाऊन जागा बघितली पाहिजे, ते चांगली जागा भेटते. आता बघा मी स्पीड आहे ना कमी करतो आणि तेजेस आता बाजूने बघा तर रप्प करून निघून जाईल. सुपरमॅन एकदम गडी असा हात करतो, असा तेच जातो. बघा मित्रांनो 60-70 मी चाललो आहे, जास्त ओव्हर स्पीडने पण नाही जात आहे. असा चालवतो बघा मित्रांनो, जवळ जातो. बघा ओय पळाव पळाव बघा. जाऊया मित्रांनो पुढे. आता ढेकाळे लागेल आणि ढेकाळ्याच्या पुढून आपल्याला टर्न घ्यायचं आहे. ओ सुपरमॅन बघा. मित्रांनो 60-70च्या स्पीडला सुपरमॅन बनतोय. जास्त तर आपल्याला ट्रकवाल्याच दिसणार. तिथे आम्ही या रोडनं मित्रांनो चाललो होतो पावसाळ्यात सरांच्या इकडे. त्यावेळी ना हा डोंगर घसरून खालती आला होता आणि त्याच्यानंतर भरपूर टायमानंतर आता इकडे येतो. इकडे बघा आता काय केलं, सिमेंटचा दिवाळ बांधून टाकलो. बघा हा पूर्ण डोंगर मित्रांनो खालती आला होता त्या टायमाला आणि फुल ट्रॅफिक जाम झालं होतं आणि पावसातच. आणि सरांच्या घरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जातो, त्या टायमाला आम्ही जात होतो. बघा मित्रांनो खतरनाक आहे. वातावरण मित्रांनो जाम भारी झालं आहे, फक्त पाऊस नाही आला पाहिजे.
आपल्या बाजूला गाड्या येतात त्या. इकडे ट्रक बंद झालं आहे, टायर पंक्चर झालं आहे. जर एकटा जर ट्रक ड्रायव्हर असेल ना तर मित्रांनो टायर वगैरे चेंज करायला किती तकलीफ होत असेल ना, कारण की त्याचे टायर बघा ना केवढे मोठे आहेत. आपला स्कूटी एवढा तर त्याचा एक टायर आहे, तो उचलणार कसं एवढं, किती हेवी असतं का. ट्रकवाल्यांना सलूट आहे. तर हा जो ब्रिज लागतो ना मित्रांनो तिकडे ढेकाळ्याला जातो. हा ढेकाळ्याला जातो. बघ ना इथे खाली दाखवलाय रस्ता. त्याच्यात रस्ता चुकीचा झालाय. ढेकाळ्याच्या आधीच मित्रांनो आम्हाला इकडून खालतून मॅपवरून दाखवतोय. आता बघूया इथून राईट सांगतोय. राईट आहे की लेफ्ट आहे? राईट आहे. याला राईट लेफ्ट समजायला झालं आता. आता इथून राईट घेऊया. इकडे नदी भरली. हां बरोबर हेच आहे. ढेकाळे पुढे राहिलं. ढेकाळ्याच्या आधीच आपल्याला राईट घ्यायचं आहे. आता इकडे बघा मार्केट लागले. आता आपल्याला गावागावातून जायला लागणार आहे. तर याला उलटं वाचायचं आहे पहिली गोष्ट. मित्रांनो आमच्या इकडचे गावचे रोड बघा कसे आहेत. त्या साईडला पूर्ण शेती आणि हे रोड. आता आपल्याला सरळ जायचं आहे. पुढे आता एक लेफ्ट मारायला लागणार आहे. रोड बघा एकदम शांत आहे आणि एकदम थंड हवा लागते. पाठीमागं बघा त्या साईडला शेती आहे पूर्ण. पण बघा काय खतरनाक आहे. वरतून डोंगरावरून पाणी येतं ना ते. हे बघा असा व्ह्यू मित्रांनो भेटले पाहिजेत माहिती आहे चालता चालता. त्याशिवाय मजा नाही फिरायची. आणि बघा वा मजा येणार आहे आज. या पाण्यामध्ये पोहायचं आहे. पहिली गोष्ट तर आम्ही पोहण्यासाठी इकडे आलो आहे. जेवण तर ते लांबची गोष्ट आहे. ज्यावेळी आलो होतो त्यावेळी इकडे जाळी वगैरे नव्हती लावली. आता इकडे जाळी वगैरे लावले. हे बघा सेफ्टीसाठी. तर पहिली गोष्ट आम्हाला आतमध्ये पाण्यात जायला भेटेल की नाही माहिती नाही, पण आम्हाला पण आमची जागा घेऊन बसायला लागणार आहे एका साईडला. हे बघा मित्रांनो काय खतरनाक दिसतं ना. हा बघा इकडे भूक लागले. इकडे मी सामान घेऊन आलो सर्व. आता विचार करतो की तिकडे खालतीच जाऊन जेवण वगैरे बनवायचं पाण्याच्या ठिकाणी आणि तिकडंच जेवायचं आणि तिकडेच आंघोळ वगैरे करायची. तर बघूया खालती जाऊन पहिले जागा शोधूया. तर आता विचार चालला आहे की परत तिथे जायचं. ते बघा ती पब्लिक आत्ता आले तिकडे जायचं, पण अजून डिसिजन नाही झाला. तर बघूया जिकडे जागा भेटेल चांगली तिकडे जायचं आहे. कारण की पाण्याचा फ्लो पण जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही पाण्याची रिस्क नाही घेऊ शकत पहिली गोष्ट तर. आणि पाणी बघा खतरनाक आहे. तर आता पहिलं जागा शोधूया. मगापासून आम्ही जागा शोधतो, भेटत तर नाही आहे काय. ते बघा मित्रांनो तो तेजस बोलतो की माझा व्हिडिओ काढ, कारण की सामान घेऊन येतो ना म्हणून ते दाखवायचं आहे की मी सामान आणलं आहे. आणि हे बघा आम्ही आता इकडे हा दगड निवडला आहे. इकडे जेवण वगैरे बनवायचं, प्लस इकडे आंघोळ वगैरे करायचे. पाणी बघा कसं वाहतं आहे, वरतून पाणी येतं आहे. वातावरण बघा काय खतरनाक आहे. पाऊस यायचं वातावरण झालं आहे. आता येऊन पण गेला, थोडासा पाऊस आला होता आणि गेला लगेच. ठीक आहे बघूया पाण्याचा
तर इकडे मित्रांनो मटण वगैरे चिकन आहे, चिकन वगैरे काढून ठेवलं आहे. इकडे भाजी वगैरे, इकडे प्रिया कांदा वगैरे कापते. तेजसने तिकडे भात. हे काय केलंस? तांदूळ पाडलेत गाड्यानं तिकडे. तर तिकडे भात बनवायला ठेवतोय. हा बघा आमचा गॅस छोटासा. इकडे तेल वगैरे, स्पीकर वगैरे आणलाय गाणी लावायला. तर प्रियाचा कांदा वगैरे कापतोपर्यंत मी मसाले वगैरे टाकतो याच्यात. घेऊया. इथे चिकन ठेवले मसाले वगैरे लावून सगळे. आणि तेजसने चिकन बनवायला सुरुवात. हे तू काय बनवतो? चिकन बनवतोय की भात बनवतोय? इकडे चिकन बनवायला पण सुरुवात केली. अरे तेल टाक. अरे ला भाई, जास्त गरम झालं. टाक. जर फोडणी जळाली टाक सगळं तेल. सर्व तेल टाकलेलं आहे इकडे. वा वा, अतिशय सुंदर. पिशवीत टाक ते पण. तर इकडे आम्ही आमची कचऱ्याची थैली ठेवलेली आहे. दर टायमासारखी आम्ही कचरा जिकडे आम्ही करतो तिकडून आम्ही परत घेऊन जातो कचरा. इकडे कुठे पण टाकत बसत नाही. जसं की आम्ही आता त्या साईडला थैली वगैरे ठेवले कचऱ्याची. चम्मच तर आणलाच नसेल. आणलाय. हा बघ, ह्या बॅग आहे ह्याच्यात. ह्याच्यात आहे बघ. इकडे चम्मच वगैरे प्रियाने सर्व आज सामान भरून घेऊन आले. या टायमाला आम्ही बाहेरून काहीच आणलं नाही. या बाहेरून फक्त चिकन आहे आणि चिकन मसाला वगैरे तेवढंच. बाकी जेवढे मसाले वगैरे होते तेवढे सगळे प्रिया घेऊन आले. हे बघ, हा बघ टॉवेल आहे आपल्याकडे. आचारी म्हणतोय. तिकडे पाठीमागे पण तूच होता का? हो, थोडा थोडा होतो मी. थोडा. कपडा घे काहीतरी घे पकडायला. आता इकडे मसाले वगैरे टाकायला घेतलेत आता. हे बघा खतरनाक दिसतंय. मित्रांनो आम्ही ना तांदूळ घेऊन आलो होतो. पहिले घरी भरपूर तांदूळ होते. तेजस बोलतो इकडे कोण खाणार नाही एवढे. गेल्या टायमाला वेस्टेज गेले तर या टायमाला जास्त तांदूळ घेऊन नाही यायचं. तर या टायमाला ना तांदूळ आहे बघा एवढेच घेऊन आला आहे. आता मी सांगू तुम्हाला, पाण्यात एकदा आतमध्ये उतरलं ना की सगळ्यांना भूक लागणार आहे. आणि जेवणासाठी मग आमच्याकडे परत तांदूळ आहे. काय झालंय बघ. ग्रेव्ही बघा काय खतरनाक दिसते. तेजस आचारी बनलाय आणि प्रिया आहे. टाक तू 4 चम्मच. फुल स्पायसी बनणार आहे इकडे. रंग आहे फक्त तो. रंग आहे तो फक्त, समजलं का? हा बघा. चल पाणी घे. तुला पाणी घे. पाणी आहे बघ इथे आहे. थोडं घे. टाकू पाणी. अरे मसाला हे करायला पाहिजे हा पाण्यात. थांब पहिला मसाला हलव. अरे मेला हिच्या हात भाजायला लागले. हा घे ना, टॉवेल घे ना. नको. पाणी टाक. पाणी टाक. टाक. इधर से इसको लाया बे. वाह यही चाहिए था हमें. अजून टाक थोडं. हा बस. मटन कधी उद्या? तर इकडे बघा मित्रांनो काय ग्रेव्ही झालेली आहे खतरनाक. जेवण जाऊ दे. अंघोळ बिंगुळ कॅन्सल. पहिला असं वाटतं खाऊया मग आंघोळ करूया. भात आणायला पाहिजे. काय बे भात काढून ठेवतो. मित्रांनो लक्षात ठेवा, जास्त झालं तरी चालेल पण कमी नको. तरी आम्ही मागे सांगत होतो की काढून नको ठेवू. फक्त एवढंच ना काढून ठेवलाय घरी आणि बाकी सगळं घेऊन आलाय तांदूळ. आता पश्चाताप होतोय की का काढून ठेवला. हे बघा भारी आहे. तुम्हाला आता बनल्याच्या नंतर दाखवतो. बाद झालं तेव्हा. आता इकडे तेजसनं सुरुवात केली पाण्यात जायसाठी. तेजस हळूहळू. एवढं खोल नाही आहे तिकडे. तिकडे नाही जायचं. तू बघ पहिला अंदाज तर घे पाणी खेचतंय की नाही सांग. मित्रांनो हळूहळू पब्लिक बघा कशी वाढत चालले. आता तिकडे वरती पब्लिक वाढते. अजून तिकडून येतच आहे. एवढंच आहे ना. बस झालं. इकडेच एन्जॉय करू आपण. सुरतला पोहायला येत नाही पहिली गोष्ट. सुरत पोहायला शिकला का नाही? जमत नाही. तर सुरतसाठी पाणी ठीक आहे ना. प्रियाला पण नाही. प्रिया पोहायला येतं का? नाही. तर आम्ही दोघांना वाचवू नाही शकत. एकाला वाचवू शकतो काय रे. त्यासाठी हे पाणी ठीक आहे. मार उडी. नाही उडी मार. 1 2 3 स्टार्ट. टाळा. ओ भाई एवढूच ना पाण्यामध्ये गेला तेजस.
हा बघा मित्रांनो, इकडे जेवण बनायच्या आधी इकडे भात ठेवलाय. गड्यानं घरनं चपात्या घेऊन एकदम सुरुवातच केली खायला. मी हे बघतोय चुकीची गोष्ट आहे. आम्ही बघितलं. मी बघतोय कसं झालंय, हा. मस्त झालंय. आम्ही पण बघितलं खाऊन कसं झालंय. चपाती नाही खाली आम्ही. खाऊन झालं ना म्हणून मी खाते. काय दादा? हे बघा मी खाल्लं तर घरून एवढं चपात्या आणल्यात आणि हा एवढा भात आहे आता. तरी आमचा एकच बाटला अजून संपला नाही. अजून दुसरा बाटला आहे आमच्याकडे. आणि अजून एक गाडीमध्ये ठेवला आहे, तो पूर्ण भरलेला आहे, तो लवकर संपणार नाही. आता जेवण बनलंच आहे. इकडे पोहून घेऊया पहिलं. ही लोक मस्त भिजलेत आत्ताच जाऊन. थंड लागतं. आणि गर्दी बघा कशी झाली इकडे आता. बनवा लवकर, भूक लागला. तर इकडे आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. इकडे पॅक वगैरे करून ठेवलं आहे. पहिलाच आता आंघोळ वगैरे करून मग जेवायला बसायचं. इकडे कचरा वगैरे गोळा केला आहे, तिथे जेवण बनवलं. आणि ठेवले खाली चिकन आहे, वरती नाही खाली भात आहे, वरती चिकन आहे, त्याच्यावरती कांदा वगैरे कापून ठेवला आहे, वरती चपाती आणि भाकरी आहेत. तिथे आमचा गॅस आहे. आणि सगळं सामान एकत्र ठेवतो आहे कारण की इकडे कुत्री येतात सारखी सारखी, तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी आम्ही इकडून जपून ठेवतो. कारण की आम्ही आता पाण्यात जाणार आहे त्यासाठी. हे बघा रेनकोट वगैरे ठेवायला लागला. इकडे प्लॅस्टिक घेऊन आलो आहे घरून. इकडे मित्रांनो पाणी आहे ना एकदम गार आहे. आता तुम्ही मजा ते पूर्ण पाणी गार आहे असं. आणि ऊन पण आता आलेलं गेलं. सूरज इथे बसलाय. या लवकर आहे बस. ए प्रिया इकडेच, जास्त पुढे नको, पुढे परत पाणी कमी होतं. हां नाही, कॅमेरा भिजवायचा नाही. कॅमेरा नाही, पाणी गेलं तर खराब होतो. वॉटरप्रूफ आहे ना पण. चला आता मित्रांनो, आता कॅमेऱ्याची टेस्टिंग करायची आहे. पहिली गोष्ट कॅमेरा वॉटरप्रूफ आहे, त्याला पाण्याच्या आत घेऊन जाणार आहे आज फर्स्ट टाईम. तर बघूया. गर्दी बघा इकडे मजबूत झाली. इकडे माणसं कपडे धुवायला पण आलेत गावातली. तर प्रियावरच टेस्टिंग करायची. प्रिया खाली पाण्यात जाणार आणि तिचा व्हिडिओ काढणार. तर बघूया. चल तेजस काय उडी मारतं का? दगडी बघा लागतील. हां लागतील दगडी, कमी आहे. मित्रांनो आतमध्ये जाऊया. थंड आहे, उतरायची तर इच्छा नाही होत आहे, पण सकाळी आंघोळ नाही केली त्याच्यामुळे पाण्यात उतरायला लागणार आहे. जाम गार पाणी देख. आता प्रियाची वारी. गार बस लवकर खाली, खाली बस लवकर. पाण्यासोबत मागे जाते ती. जास्त आत नाही जाणार आहे. आणि तो बघा तेजस या, कुठे चाललाय? तर पाणी बघूया आपण पुढं जाऊया पुढं. प्रियासाठी आपण पुढं नाही जायचं. प्रिया इकडंच, प्रिया कडेला पोहणार काय? थंड आहे. गार आहे पाणी गार. तर पाण्याच्या आत जाऊया. इकडे मित्रांनो पाण्याच्या आतमध्ये व्हिडिओ काढायचे होते, पण पाणी साफ पाणी नाही आहे, त्याच्यामुळे काय आतलं दिसत नाही आहे. जाऊ दे तिकडे झालं. तिथे मेन म्हणजे कुत्र्यांची भीती वाटते, कारण की आम्ही जेवण बाहेर ठेवलंय आणि आतमध्ये पोहतोय. वरती नजारा बघा मित्रांनो, काय खतरनाक आहे. प्रियाला इकडे एका साईडला बसून आलो. नाही पाणी खाली घेतलं. आला मागे, आला मागे आला. सुरत तिकडे थांबला. हो लवकर. ही बघा एका कडेला पोहते.
वा 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 या परत या आई एका मिनिटात तिकडे जाशील हा जा हा 1 2 3 स्टार्ट जमलाय बाहेर चाललायस पण आई शपथ आई शपथ. कोणता आला नाही चाल मेल्या तिकडे बघा तेव्हा तो कुत्रा आला तर आता मित्रांनो अंघोळ वगैरे करून झाले आता जाऊन जेवूया जेवल्याच्या नंतर परत पाण्यात उतरायचं कारण की पहिले भूक लागल्या इथे जाम जोराशी हे बघा या लवकर जेवण वाट बघतं हे बघा आता थोडासा पाऊस आला होता गेला पाऊस याच्या आधी जेवून घेऊया कारण की वातावरण तसं झालंय पावसाचं हे बघा इकडे ना भात वगैरे बघा असं झालाय त्यानं रानात बनवलाय आणि चिकन बघा एकदम ग्रेव्ही टाईप आणि इकडे टोमॅटो आहे कांदा आहे आणि लिंबू आहे आपल्याला ग्रेव्ही बघा मित्रांनो काय खतरनाक झालेली आहे इकडे भाकऱ्या ठेवल्या हे वातावरण वा वा जेवूया जेवल्यानंतर भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आता निघालो आहे आम्ही इकडे वरती जायचं आहे तिथून पाणी येतं आहे कारण वरती खूप मोठा साठा आहे पाण्याचा तर ते बघण्यासाठी वरती जाऊया आता इथून निघूया कारण की परत फिरून जायला लागणार आहे इथून परत मागून परत आलेलो रस्त्याने परत फिरून जायचं आहे गाणी लावतोय कधीपासून अजून एक गाणं नाही लागलंय हां ती बघा थंडी वाजते हो थोडी तर हिच्या बॅगेत सगळं सामान भरून ठेवलंय फक्त टोप आहे माझ्याकडे आणि त्याच्याच्या हातामध्ये टोप आणि ताटली आहे बाकीचं सामान तिच्या बॅगेमध्ये टाकलंय गाड्या बघा आमच्या माझी तिकडे लावल्या आणि तिकडे लावले बोलो घे हेल्मेट तिकडे ठेवून आलं बाकीच्यानी गाड्या तिकडे लावल्यात आणि तेजसनी गाडी बघा कुठे लावली एकदम वरती मी इकडे तरी लावले आणि हा इथून या असल्या पाण्यातून घेऊन गाडी तिकडे नेऊन लावले आणि हे बघा मगाशी इकडे सरकवली गाडी त्याने शेवटी घेऊन गेला तिथे लावली बाकीच्यानी तिकडे लावले तर हा बघा मित्रांनो धरणाचा साठा तिकडे लांबपर्यंत आहे हे लोक इकडे येऊन बसलेत इथे मगाशी भरपूर सारी पब्लिक होते पण आम्ही जसं आलो तशी सगळी पब्लिक गायब झाली आम्ही आता 5-5:30 वाजेपर्यंत इकडून निघून जाय तर बोलो बघूया वरती जाऊन कसं वातावरण आहे हे बघा ढग वगैरे वरती आलेत एकदम तिथून धरणाच्या बाजूनेच बरोबर पुढे आलो जिथून आपण मगाशी लेफ्ट घेतला होता तिथून परत येताना आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि येऊन पोचतोय आपण ह्या स्पॉटवर इकडे ते झाड आहे बघा इथे हवा सुटले मस्त अशी इथे परत मित्रांनो पाऊस आला आता थोड्या वेळापूर्वी केलं आम्ही मागाशी भिजलो होतो सुकलो होतं आता परत भिजायला लागलं हे बघा इकडे मागे कसलं भारी आहे सगळीकडे बघेल तिकडे हिरवळ आहे आणि मागच्या साईडला पाणी साठ आहे हा रोड कुठे गेलाय काय माहिती पण इकडे गाड्या माहिती आहे किती फास्ट येतात आय थिंक तिकडून परत पाऊस येतोयच आहे आणि मी इथे गाडी बघा चालू करून ठेवले आतमध्ये कॅमेऱ्याची बॅटरी चार्जिंगला ठेवले त्याच्यामुळे गाडीला मला चालू ठेवावं लागते इकडे घाण बघा किती झाले तिला धुवायचे आता पाणी कुठे पुढे भेटलं की तिकडे धुवून टाकणार सध्या तिचेच व्हिडिओ काढत होतो पण तेवढ्यात पाऊस आला आणि ही लोक बघा इकडे बसलेत चला रे जाऊया ना मित्रांनो ही लोक आहेत ना ह्या झाडाची पानं तोडून आणलेत आणि इकडे हातावर ठेवले 1 2 कोणाचा वाजला कोणाचा एवढा वाजलाच नाही जास्त परत दाखवतो तू कॅमेरा आवाज जास्त दुसरा दे काय नाही इकडे पानं तोडतात दाखव प्रिया वाजव हे पान आहे ना हां ओ असा नाही वाजला मागाशी ते तू कॅमेरा ठेवला ना हा क्वालिटी पान कर नाही नाही हे नाही वाजत वाजेल हे पण फक्त उडतंय ते जरा हा बघितलं ते नाही बाय वाजत.
शिकला काहीतरी. चलो अभी गाडी में मित्रांनो इकडे गाडी परत ओव्हर हीट झाले आणि बंद पडले एक्सप्रेस वेला आहे बघा. आणि तेजस ड्रायव्हर मस्त 80-90च्या स्पीडनं गाडी चालवतो आणि आता ओव्हर हीट झाले. आणि येऊन बघा कुठे पोचलो. आणि पेट्रोल पण असं कमी आहे की इथून लांबपर्यंत कुठे पेट्रोल पंप पण नाही दिसत आहे. तर आता समजत नाही नक्की काय झालंय. पेट्रोल थोडंसं आहे गाडीमध्ये. तेजस काय झालंय? काय समजलं नाही. 80च्या स्पीडला बंद झाली गाडी अचानक. तर इकडे आता असा प्रॉब्लेम झाला आहे. आता बघूया इथे थोड्या वेळाने परत चालू करूया. झाली तर चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी ट्रिप ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला मी इकडे एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर यावेळी चला बाय बाय टाटा. आणि आता ही गाडी कधी सरळ होईल त्यावेळी आम्ही आता इथून जाणार आहे. आणि थांबलो आहे पण तसं आम्ही एक्सप्रेस वेलाच. तर काय तेजस होईल ना? होईल 2 तास थांबू. 2 तास बोलतो थांबू. तर चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.